हांची कुटुंबा मीडिया आणि हांगा हाजीर आशिल्ल्या सगळ्यांक मनाकाळज सांग येवकार। अस्तंत भारतातले दर्यादेगेवेले गोय हे ल्हान राज्य 450 वर्सां वयर पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाला आशिल्ले। 19व्या शेंकड्याच्या मध्याक सावन हांची धूव श्रीमती लक्ष्मी चंद्रकांत अगरवाडीकर हांचे लागीं मागता की तांणी हो भोवमान स्वीकारचो। हुतात्मा बाळाराया मापारी 8 जानेवारी 1929 दिसा बार्देसांतल्या अस्नोडा हांगा जल्मले। ताणें अस्नोडा हांगाच्या पोर्तुगीज पुलीस चौकीचेर धाड घालपाच्या कामात मुखेल वांटो घेतलो। तेन्ना पुलिसांची तांक उणी करून तांची सगळी शस्त्रां आनी दारुगोळो राष्ट्रवादींनी जप्त केल्ली। मात फेब्रुवारी 1955 पोर्तुगीज पुलिसांनी हुतात्मा बाळाराया मापारी हांका अटक केली। राज कुडगी हांचे पूत श्री दिलीप कुमार हो भोवमान स्वीकारतात। 1918 वर्सा कर्नाटकांतल्या बिदर जिल्ह्यातल्या वागदल हांगा ते जल्मले। ते एक सामाजिक आणि राजकीय वावुरपी आशिल्ले। भारतीय संघात हैदराबाद राज्य विलीन करपाची मागणी करपी लोक चळवळीत तांणी सक्रिय वांटो घेतिल्लो। 1955 वर्सा गोंयच्या मुक्ती खातीर जाल्ले सत्याग्रह चळवळीत तांणी वांटो घेतिल्लो। 15 ऑगस्ट 1955 दिसा दूधसागर बोगद्याचेर पोर्तुगीज पुलिसांनी सत्याग्रहींचेर बेपरवा केल्ल्या गोळीबारात ते जखमी जाले। उपरांत तांचो एका म्हयन्या उपरांत मृत्यू जालो। मुखावेल्या सुवातेर शेषनाथ वाडेकर हुतात्मा शेषनाथ वाडेकर हांचे पूत सर्गेस्त जयंत वाडेकर हांचे वतीन तांची घरकान्न श्रीमती सरिता जयंत वाडेकर हो भोवमान स्वीकारतात। 1915 वर्सा महाराष्ट्रातल्या नाशिकात ते जल्मले। ऑगस्ट 1955च्या पहिल्या सप्तकात सत्याग्रह चळवळीत ते सामील झाले आणि राजस्थानाच्या पन्नालाल यादव हांच्या वांगडा शिरोडा रत्नागिरी हांगाच्या सत्याग्रहींच्या पंगडाचे फुडारपण करून गोंयचे वटेन येवपाक तांणी सुरवात केली। पोर्तुगीज पुलिसांक ही खबर मेळ्ळ्या उपरांत तांणी तांकां तिरंगो ओडून भारतीय शिमेचेर परत वचपाक सांगले। तांणी न्हयकार दिलो आणि हातूंत पुलिसांनी तांचे दोगांचेरूय गोळीबार केलो। हातूंत तांकां 3 ऑगस्ट 1955 दिसा मरण आयले। मुखावेल्या सुवातेर हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे तांचे पूत प्रदीप तुळशीराम हिरवे हांणी हो भोवमान स्वीकारचो। महाराष्ट्रात कोलाबा जिल्ह्यातल्या गोरभाट चिंचोली हांगा तांचो जल्म जालो। बाळकृष्ण हिरवे हांचे ते पूत गोंयच्या मुक्ती चळवळीत सामील जावन तातूंत सक्रियपणान तांणी वांटो घेतलो। 15 ऑगस्ट 1955 दिसा 127 सत्याग्रहींच्या पंगडाचे फुडारपण करून शिरोडा रेडी मार्गान तांणी गोंयांत प्रवेश केलो। तिरंगो उंच धरून राष्ट्रवादी घोषणा दिवन तेरेखोल किल्ल्यार तांणी सत्याग्रह केलो। तांकां पोर्तुगीज पुलिसांनी फाटीं सरपाचो आदेश दिलो, मात तांणी तो आयकूंक ना आणि तातूंतच प्रतिकार दितना तांचेर गोळीबार जालो आणि त्याच दिसा गोळी लागून तांकां मरण आयले। 18 जून 1984 दिसा गोंय दमण आणि दीव सरकारान मरणा उपरांत तांकां भोवमानीत केले। मुखावेल्या सुवातेर हुतात्मा सखाराम शिरोडकर हांचे पूत हनुमंत शिरोडकर हांणी भोवमान स्वीकारचो। सखाराम यशवंत शिरोडकर हांचो राबितो 21 आंगाचो। तेन्ना तांचे घर म्हळ्यार शस्त्रां आनी दारुगोळो सांठोवपा खातीरची सुवात। ते रायफली दुरुस्त करताले। 13 ऑगस्ट 1955 दिसा कृष्ण शांबा शेट हांचे वांगडा तांकां अटक जाली। तांणी 14 ऑगस्ट 1955 दिसा मांडवी दर्यादेगेर हुतात्म्य मेळिल्ले, पूण तांकां गोळी लागली आनी तांचो प्रवास सोंपलो। हुतात्मा रोहिदास पी मापारी तांचे पूत ज्ञानेश्वर मापारी हांणी हो भोवमान स्वीकारचो ही विनंती। 12 डिसेंबर 1924 दिसा बार्देस तालुक्यातल्या अस्नोडा हांगा तांचो जल्म जालो। पांडुरंग मापारी हे तांचे बापूय। प्रभाकर सिनारीच्या फुडारपणाखाला अस्नोडा हांगाच्या पुलीस चौकीचेर राष्ट्रवादींच्या धाडसी हल्ल्यात मुखेल वांटो घेतलो आणि थंय पुलिसांचेर जैत मेळोवन तांचे शस्त्र आणि दारुगोळो धरलो। आग्वाद बंदखणीत पुलिसांनी तांचेर परत शारिरीक छळ केल्ल्यान 28 सप्टेंबर 1956 दिसा तांणी निमाणो श्वास घेतलो।
मुखावेल्या सुवातेर हुतात्मा यशवंत सुखा अगरवाडीकर हुतात्मा यशवंत अगरवाडीकर हांचे पूत श्री रामदास अगरवाडीकर हे भोवमान स्वीकारतात। 15 जानेवारी 1918 दिसा बार्देश तालुक्यातल्या ओशेर शिवोली हांगा ते जल्मले। पोर्तुगीज पुलीस आणि लष्करी पदांचेर जायत्या सशस्त्र धाडींनी तांणी सक्रिय वांटो घेतलो। 17 डिसेंबर 1958 दिसा पर्रा हांच्या पुलीस गस्त पंगडा कडेन जाल्ल्या चकमकीत तांकां मरण आयले। व्यवसायान ते शेतकार आशिल्ले। मुखावेल्या सुवातेर हुतात्मा रामचंद्र नेवगी, तांचे पूत श्री सुरेश नेवगी, श्री सुभाष नेवगी आणि तांची धूव श्रीमती माणिक शिरोडकर हांणी हो भोवमान स्वीकारचो। 1910 वर्सा बिचोली तालुक्यात रामचंद्र नेवगी हांचो जल्म जालो। पॅम्पलेट चिकटवप आणि वाटप यासारख्या राष्ट्रवादी उपक्रमांनी तांणी वांटो घेतलो। 20 मे 1956 दिसा पोर्तुगीजांनी तांच्या घराचेर धाड घाली, एम्बेस जप्त केली आणि त्यांच्या 2 पुता वांगडा अटक केली। पोर्तुगीजांनी केल्ल्या गोळीबारात रामचंद्र नेवगी हांकां मरण आयले। चांदेल या गावात 1927 वर्सा बापू विष्णू गावस हांचो जल्म जालो। सरकारी सेवेचो राजीनामो दिवन 1954 वर्सा ते एजीडीत भरती जाले। ते शुटिंगात तज्ञ आशिल्ले। 5 फेब्रुवारी 1956 दिसा बाळा देसाय हांचे सयत पेडणेच्या हळी हांगा पुलिसांच्या जीपीचेर तांणी हल्लो केलो। ह्या एन्काउंटरात पुलिसांबरोबर ते लेगीत जखमी जाले आणि तांकां थंयच मरण आयले। तांची कूड पुलिसांनी एक मैल क्रूरपणान ओडून व्हरून उपरांत लासून उडयली। तांचे पूत नारायण वेलिंगकर हांणी हो भोवमान स्वीकारचो। 24 डिसेंबर 1922 दिसा फोंडा तालुक्यातल्या वेलिंग हांगा तांचो जल्म जालो। केशवभाई सदाशिव टेंगसे हांचे पूत विनायक टेंगसे हांणी हो भोवमान स्वीकारचो। हुतात्मा परशुराम श्रीनिवास आचार्य तांचे पूत श्री अनिल आचार्य हो भोवमान स्वीकारतात। रामचंद्र नेवगी हुतात्मा बापू विष्णू गावस हांची धूव सौ शुभांगी नकुल नारुलकर भोवमान स्वीकारतात। श्रीमती माणिक शिरोडकर ह्यो भोवमान स्वीकारतात।
फायटर्सच्या सगळ्या फॅमिली मेंबर्स हांकां उलोवणीत परबी पळयता की 19 डिसेंबर 1961 ह्या दिसा गोंय मुक्त जालें आनी 450 वर्सांच्या पोर्तुगीज राजवटींतल्यान गोंय मुक्त करपाक ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलें अशे 74 हुतात्मे आमी आयडेंटिफायड केले आनी ह्या बुकाच्या निमित्तान परत परत गोंयच्या लोकांच्या मुखार हाडप हें आमी सातत्यान सरकाराचें कर्तव्य समजलें आनी सुदोजीत हे लोकांच्या मुखार हाडिल्लें आमी आयज पर्यंत गेल्या 63 वर्सां आयकताले की गोंय मुक्ती संग्रामांत सगळ्यात पयलो हुतात्मो बाळाराया मापारी हॉस्पिटलच्या बस स्टँडाच्या फुडल्यान तांचो पुतळो हो सुदोजीत आमी सगळे जाण पळयताले पण तांची धूव ही एकाकी रावता तिका केन्नाच तिजोय सन्मान केन्ना जावं नाशिल्लो ओके ती खंय रावता कितें रावता हें आमकां कोणाक खबर नाशिल्ली शेषनाथ वाडेकर हांची काणी आमकां खबर नाशिल्ली आनी हिरवे गुरुजींचे म्हणजे जेंच्यांनी महाराष्ट्र कर्नाटक हांगासरूय येवन ह्या गोंयच्या मुक्ती संग्रामांत 1954 ते 1961 पर्यंत जेंच्यांनी वांटो घेतलो गोंयांतले फ्रिडम फायटर आसात पण गोंया भायले अशे कितलेशेच फ्रिडम फायटर्स आशिल्ले जेंच्यांनी वांटो घेतलो तांकां खरें म्हटल्यार ते हुतात्मे जावन गेले तांच्या फॅमिलीक अल्प काळ अशी थोड्याच जाणांक पेन्शन मेळ्ळी थोड्या जाणांक तर पेन्शनूय मेळूंक ना ह्या 74 पैकी खूब कमी लोकांक खरें म्हणजे सरकारी नोकरी मेळ्ळ्या तांच्या भुरग्यांची तुमी जर पळयशात जाल्यार ह्या सगळ्यांची एज तशी पळोवंक वचत जाल्यार तेन्नाच्या सरकारान तांकां नोकऱ्योय दिवंक ना पूण तांकां नोकरी मेळूंक ना आनी तांकां एकंदर खऱ्या अर्थान तांचे पेरंट्स जे सॅक्रिफायस केले त्या सॅक्रिफायस तांकां कसलोच बेनिफीट जावंक ना पण गोंय सरकाराक मुक्ती दिवपा खातीर त्या 74 हुतात्म्याचो सगळ्यात व्हडलो वांटो आशिल्लो ताज्या उपरांतचे सगळे फ्रिडम फायटर्स हांच्या भुरग्यांक आमी 100% नोकरी तरी दिवपाक शकले पण गव्हर्मेंटाच्या पॉलिसी प्रमाणे फर्स्ट जनरेशनच्याच भुरग्यांक आमी नोकरी दिताले आनी तेजोच आस्पाव म्हणून फर्स्ट जनरेशनच्या भुरग्यांक नोकरी मेळ्ळी हातूंतले जेंची आतां सगळ्यांची नांवां घेतली तेतून पयले हुतात्मे जावपी बाळाराया मापारी हांची आयज धूव आमच्या मुखार आसा म्हाका खूब बरें दिसता गोंय सरकारचो मुखेलमंत्री ह्या नात्यान आमी तांकां आयडेंटिफाय करून ज्यो आसा ते तांकां कळयल्यो आनी मुजरत ती आयज हांगासर हजर रावली खरोखरूच एक मनाक खोस भोगता मनाक घासूच भोगता म्हणजे पूर्ण 5 वर्सांच्या कार्यकाळीचो सगळ्यात व्हडलो आनी बरो कार्यक्रम जर खंयचो आसत जाल्यार तो आयचो आसतलो जो एक खरोखरूच मनाक एक आनंद दिवन वता मुख्यमंत्री जाल्या उपरांत सुद्दां ह्या राज्याचो 63 वर्सां उपरांत ज्या हुतात्म्यांक याद करून तांचें स्मरण करून आमी गोंयकारांच्या सगळ्यांच्या मार्फत तांच्या मुखार नतमस्तक जावपाची वेळ आशिल्ली घडये 74 आसत बट त्या 15 जाणांक आयडेंटिफाय करून तरी आज समेस्त गोंयकारांच्या वतीन तांचो भोवमान मुखारपाक मेळप ही खरोखरूच म्हाका व्हड गजाल आसा 22 घेतलेले कर्नल बेनीपाल सिंग हे पत्रा देवीच्या 15 ऑगस्ट 1955 पयल्या पोर्तुगीजांनी जो गोळीबार केलो तातूंतल्यान सगळ्यात पयली गोळी लागली हे 22 वर्सांचे तरुण कर्नल बेनीपाल सिंग आशिल्ले त्या कर्नल बेनीपाल सिंगाची ती वीर पत्नी वीर माता आयजूय हयात आसा ती केन्ना तरी वाट पळयताली की हय गोंयांतल्यान काय तिका आमी पेन्शन दिवंक ना गोंय सरकारान कारण गोंया भायर आशिल्ल्या लोकांक पेन्शन दिवंक ना केंद्र सरकाराची कितें तरी पेन्शन तिका मेळटा आसतली पण गोंय सरकारांतलो कसलोच बेनिफीट तिकाय मेळूंक नाशिल्लो म्हाका अभिमान आसा की 22 सप्टेंबर 2022 ह्या दिसा तिच्या घरा कडेन वचून त्या वीर मातेचो सन्मान करपाचो योग म्हाका आयलो आनी जी भावना जी तांच्या दोळ्यांत हांवें पळयली तो म्हाज्या खातीर न विसरणारो क्षण आशिल्लो खरोखरूच आज परत एकदा हांव त्या वीर मातेक कर्नल बेनीपाल सिंग जी वीर पत्नी आसा तांकां याद करता बसवराज हुडगी हे तशें पळोवंक वचत जाल्यार मूळ कर्नाटकांतले खरें बरेचशे फावटी आमकां दिसता की गोंय मुक्ती हय आमकां जरी म्हणटा की आमी पोर्तुगीजांतल्या जुलमी राजवटींतल्यान विजय ऑपरेशनांतल्यान आमकां विजय मेळ्ळा पण तें विजय ऑपरेशन जावपाक चक्क 14 वर्सां लागली म्हणजे तेन्ना आशिल्ल्या त्या काँग्रेसच्या सरकाराक गोंय मुक्त करपा खातीर आनी विजय ऑपरेशन घडोवपा खातीर जर पार कोणी पाडले आसत जाल्यार ह्या 74 हुतात्म्यांनी जांच्यांनी कंटिन्युअसली आमी पळयता की 1947 पासून भारत मुक्त जालो पण गोंय मुक्त जावचें म्हणून 74 बलिदान दिवचें पडलें खरें म्हणजे तेन्नाच्या सरकाराक हे जर 1947 जर आमकां मुक्ती मेळयली जाल्यार हे 74 हुतात्मे जावचे नाशिल्ले म्हणजे हे जर जावपा खातीर तांकां हुतात्मे जावन आमकां तब्बल 14 वर्सांनी म्हणजे तेन्नाचें विजय ऑपरेशन घडोवन हाडचें पडलें तातूंतलोच एक बसवराज हुडगी तांचोय पूत आज
काय दिसता की 63 वर्सां उपरांत आमी कसलीच पेन्शन किंवा कसलोच जॉब ताज्या फॅमिलीक केन्ना दिवंक नाशिल्ले. फक्त केन्ना तरी आमी फक्त याद करताले. आज परत एकदा ते आमच्या मुखार आसा. मनाक खूब खोस भोगता की ते स्वताहून हांगासर आयले. मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आपण मुद्दामून या ठिकाणी आज आला. शेषनाथ वाडेकर हांची तर काणी आतांच त्याच्या नातवान तुमकां सांगली की त्यांच्या पुराय फॅमिलीच्या बद्दल की हय हिस्ट्रीत बरयल्ल्या प्रमाणे तांकां अरेस्ट केली. अरेस्ट करून तांकां आगवाच्या जेलीत घातले आणि त्यानंतर तांकां मरण आयलें. बट ताच्या खातीर फक्त तिरंगो हिरवे गुरुजींच्या हातांत तो तिरंगो सकयल पडल्या उपरांत फुडें घेवन वचून परत तीच लढाई तशी चालू उरची म्हणून तेरेखोलच्या त्या स्मारकाचेर आयजूय बी म्हणजे आमी शेषनाथ वाडेकर आनी हिरवे गुरुजींचे स्मारक 60 वर्सां उपरांत तयार करपाचो योग हो म्हज्या सरकाराच्या कार्यकाळांत आयलो. हे म्हजें भाग्य समजता. ती याद हाज्या पयलीं जावं नाशिल्ली. आज परत एकदा शेषनाथ वाडेकर हांकां आपण ह्या ठिकाणी मुद्दामून आलात आनी त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुळशीदास बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरुजी. हिरवे गुरुजींच्या बद्दल तांच्या पुतात सगळी स्टोरी काणी आमकां सांगली आणि न चुकता आमी पळयता की 19 डिसेंबराक हिरवे गुरुजींचे पूत तांचो नातू हो गोंयच्या फ्रिडम फायट गोंयच्या ह्या मुक्ती संग्रामात वांटो घेवपा खातीर मुद्दाम येता. खरें म्हणजे अभिमानाची गजाल आसा. आमच्या मुखार उलयता आसतना दास देसाय जे आमचे फ्रिडम फायटर एसोसिएशनचे अध्यक्ष आहात तांच्यांनी सांगले की खरें गोंयांतले कितलेशेच फ्रिडम फायटर्स ज्यांच्या भुरग्यांक नोकऱ्यो मेळ्ळ्यो पण ते चुकूनय सुद्दां 15 ऑगस्ट किंवा 19 डिसेंबराक उपस्थित रावना. शेषनाथ वाडेकर हांचे नातू आनी हिरवे गुरुजी हांचे पूत आनी नातू न चुकता गोंय भायरच्यान हांगासर येता. तांकां अभिमान आसा आनी नोकरी घेतलेल्यांकूय हो अभिमान आसपाक जाय आशिल्लो. तांच्यांनी 19 डिसेंबर आनी 15 ऑगस्ट ह्या दिसा हय आमच्या दिल्ल्या जाणट्यांनी दिल्ल्या बलिदाना खातीर आमकां ही नोकरी मेळ्ळी म्हणून तेंच्यांनी उपस्थित रावूं हें गरजेचें आशिल्लें. हिरवे गुरुजी हांच्याय बी फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद करता. बाबुराव केशव थोरात हे तशें पळोवंक वचत जाल्यार चंद्रपूर डिस्ट्रिक्ट जाता महाराष्ट्रा हांगासरले ते बी तांकां आज तांचो कोण हांगासर येवंक ना बट तांचोय बी लिगल हेल्थ फायंड आउट जाल्या उपरांत तांकांय बी हॉनर सर्टिफिकेट आनी 10 लाख रुपयाचो चेक दितले आमी. सकाराम यशवंत शिरोडकर हांचे फॅमिलीतले आज हांगासर आयले. तांचोय भोवमान जालो. रोहिदास मापारी म्हणजेच बाळाराया मापारी हांचे भाव तांच्या अशें जर पळोवंक वचत जाल्यार एकेच फॅमिलीतले 2 भाव हे गोंया खातीर शहीद जावप ही खूब कमी फॅमिली आसलेली. तितूंतली एक मापारी फॅमिली आसा. हांव खरोखरूच तांचो पूत आयज हांगासर हजर आसा. तांचें खूब खूब अभिनंदन करता. आमी यशवंत सुखा अगरवाडेकर मुळात शिवोलेतले तांचे फॅमिलीतले सगळे मेंबर्स हांगासर आयले. फक्त एकटेच न्ही तर पुराय फॅमिलीतले सगळे जाण हांगासर हजर आसा. म्हणून हांवें म्हटलें की घडये कदाचित तांकां एकट्याय जाणांक तांकां नोकरी मेळूंक शकूंक ना. तांची एज बार जाली बाकीचे जाली बट तरी सुद्दां आज मोठ्या अभिमानान ते आज हांगासर हजर रावन आमच्या सरकारच्या वतीन आमी 10 लाख रुपयाची मदत तांकां दिवपाक शकले हें म्हाका खूब बरें दिसता. रामचंद्र नेवगी हांच्या पुराय फॅमिलीतले तेजे दोगूय पूत आनी धूव ते हांगासर हजर आसात. तशें पळोवंक वचत जाल्यार मूळ बिचोलचे आनी पुराय नेवगी फॅमिली इवन दो तेय स्वता नेवगी फॅमिलींतल्यान तांचे पूत हेय फ्रिडम फायटर्स आसात पण खंयसरूच आपल्याक पेन्शन न घेता सातत्यान समाजा पर्यंत काम करत रावपी अशी ही नेवगी फॅमिली आसा ज्यांच्यांनी गोंयच्या फ्रिडम स्ट्रगलाक आपल्या बापाय उपरांत तांच्यांनी वांटो घेतलो आनी सातत्यान फ्रिडम फायटरा खातीर सतोदीत ते अग्रेसर रावले. ताज्या उपरांत आपल्याक कितें मेळटलें अशी सरकारा कडल्यान केन्ना अपेक्षाय करूंक ना किंवा नोकरी तेंच्यांनी घेवंक ना. हांव नेवगी फॅमिलीचे खूब खूब अभिनंदन करता. तुमचें योगदान ह्या गोंयच्या मुक्ती संग्रामांत खूब व्हडलें आसा. बापू विष्णू गावस हे तशें पळोवंक वचत जाल्यार चांदेन पेडणे हांगासले. पेडण्या महालांतले कितलेशेच फ्रिडम फायटर्स हे हुतात्मे जाले कारण पत्रादेवीक तेंकून आसलेल्या पेडण्या महालांत बऱ्याचशा लोकांनी त्या 1955तल्या युद्धांत तांच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात सहभाग केल्ले. तातूंतले ते जेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणात थंयसरले सहकार्य करता आसतना ते 26 नोव्हेंबर 1955 ह्या दिसा तांचेर एटॅक जावन ते हुतात्मे जाल्ले. आज तांच्याय फॅमिलींतल्यान हांगासर आयले. तांचेय खूब हांव अभिनंदन करता. बाळा धोंडू परब हांच्याय फॅमिलींतल्यान हांगासर आयले. तांच्याय सगळ्या फॅमिली वासियांकूय बी हांव खूब खूब अभिनंदन करता. लक्ष्मण नारायण वेलिंगकर हे तशें पळोवंक वचत जाल्यार आमच्या फोंड्या तालुक्यांतले. त्या फोंड्या तालुक्यांतल्यानूय बी बरेचशे फ्रिडम फायटर्स खूब मोठ्या प्रमाणात सहभागी जावपी आशिल्ले. तातूंतले ते हुतात्मा जाले.
दुसरे काणकोण फॅमिली. आम्ही सातत्यात पेडणे आणि काणकोण या दोन्ही तालुक्यांतल्या खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे फ्रीडम फायटर्स तातूंतल्यान योगदान आशिल्लें. तातूंतले ते केशव टेंगसे आणि परशुराम आचार्य हे बी हुतात्मे जाले. आज तांच्याय फॅमिलीचे मेंबर मुद्दामून काणकोण हांगून हांगासर आयल्या. आम्ही सातत्यात पळयता की माझ्या 5 वर्साच्या सरकाराच्या कार्यकाळात म्हणजे फ्रीडम फायटर्स हांकां पेन्शन आणि बाकीचे तर तेंच्यांनी केन्ना खंयचोच इश्यूज दवरूंक ना. पूण जातरी सारके कुंकळीचो उठाव आसतलो, पिंटूच बंड आसतलो किंवा आमी म्हणटा तशे राण्यांचो बंड आसतलो. दिपाजी राणे हांचो बंड हाका म्हणजे गार्ड ऑफ ऑनर हे कायमचे दिवपाचें काम हे माझ्या सरकाराच्या कार्यकाळात केलं. म्हाका खूप अभिमान आसा. कारण सातत्यान जो देश आपलो इतिहास विसरता तो देश खूप फुडें वचूंक शकना. ज्या प्रदेशात आपलो इतिहास न विसरप हेच गरजेचो आसता. आणि म्हणून तर ह्या प्रदेशाचो इतिहास ह्या 21व्या शतकात सुद्धा आमकां फुडल्या जनरेशनाच्या मुखार दवरप ह्या हेतूंतल्यान कुंकळेचो उठाव, पिंटूच बंड आणि राण्यांचे बंड हे आमच्या खातीर तितकेच म्हत्वाचे आशिल्लें. आणि हे 74 हुतात्मे जेंच्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हेय बी गोंयच्या इतिहासात हे आतांच्या पिळगेक समजप हे तितकेच गरजेचे आशिल्लें. म्हाका खबर आसा. म्हणून तर आयच्या ह्या 63व्या पूर्वसंध्येक आमी हो एक खरोखरच घरगुती कार्यक्रम आसा. ह्या कार्यक्रमात खंयसरूच स्टेज कार्यक्रम नसून ही तांकां दिल्ली आदरांजली आसा हुतात्म्या खातीर. त्या खातीर मना पासून ह्या कार्यक्रमाक आमी रिक्वेस्ट केल्या उपरांत सगळी कडल्यान ते हांगासर आयले. हांव आतांय पळयतालो की तांची म्हाका दोग-तीग जाणांनी रिक्वेस्ट केली की आमकां आमच्या घरांत नोकरी कोणाकूय मेळूंक ना. सरकाराच्या पॉलिसी प्रमाणे फक्त फर्स्ट जनरेशनाक नोकरी दिवपाक मेळटा. आमी ती सेकंड जनरेशनाक ओपन करूंकूय शकना. म्हाका खबर आसा. कारण सेकंड जनरेशनाक ओपन केली जाल्यार नोकरी मेळनाऱ्यांचेच भुरगे परत एकदा नोकरी मागपा खातीर आमकां येतले. बट तरी सुद्दां हांव ते कन्सिडर करून बाकी तांकां ज्या गोष्टीची मदत करपाक जाता हांव कटिबद्ध आसा मुख्यमंत्री ह्या नात्यान. कारण म्हाका तेच्यो भावना कळटा. कारण तेंच्यांनी बऱ्याच जाणांनी आपले म्हणजे खूप कमी वयात जशें सांगलें की आपले पेरेंट्स तांच्यांनी हुतात्मे जाल्ले पळयल्या. तांच्यांनी ते पळयलें की शेषनाथ वाडेकरांचो हांगासर जेन्ना ताका तेंची खरें म्हणजे पोर्तुगीजांनी तेंची हत्या केली. तांची बॉडी तेंचे कडेन परत दिवंक ना. फक्त तांकां अस्थी परत दिवपाचें काम पोर्तुगीजांनी तेन्ना केलें. अशा पोर्तुगीज जुळवळी राजवटींतल्यान आज आमी मुक्त जावन 63 वर्सां जाता. आणि 63 वर्सांच्या उपरांत हो कार्यक्रम हांगासर घडून येता. आमच्या मदीं फ्रीडम फायटर संघटनेचे अध्यक्ष दाद देसाय हे सातत्यान सगळ्या कार्यक्रमाक आमच्या मदीं हजर आसात. हांव मना पासून सगळ्या जेंकां आमी खरें 74 जण हुतात्म्यांचो फर्स्ट बाकीच्यांचे फर्स्ट जनरेशन ना म्हणून आमी दिवपाक शकूंक ना. कदाचित बाकीच्या उरलेल्यांक खंय ना खंय तरी बाकीचे बेनिफिट्स हे तांकां जाले आसतले. पण विशेष करून ह्या 15 लोकांक कसलोच बेनिफिट विशेष करून सरकाराच्या वतीन जावं नाशिल्लो म्हणून घेतलेलो हो निर्णय आसा. सरकाराच्या ह्या निर्णयाक तुमी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. तांच्यांनी बी दाद दिवन ते हांगासर आयले. हांव त्या खातीर तांचो सरकाराच्या वतीन खूप खूप आभारी आसा. तुमच्या सदोदीत आमी तुमकां सगळ्या जाणांक स्मरणांत उरतले. पत्रादेवीचो स्मारक जाल्या उपरांत 74 जाणांची हिस्ट्री ही त्या प्रत्येक पिलराचेर ती कायमची ती त्या पत्रादेवीच्या स्मारकाचेर उरतली इतकें सांगता. आणि सदोदीत ते 74 जाण ह्या गोंयच्या इतिहासात पत्रादेवीच्या त्या पूर्ण स्मारकाच्या निमित्तान सदोदीत इतिहासात त्यांची नोंद उरतली हांव इतकेंच सांगता. आणि आयच्या परत एकदा 63व्या ह्या स्वातंत्र्य दिना दिसा आयचो हो कार्यक्रम घडोवन हाडटा आसतना मनाक खरोखरूच म्हणजे हांव जशें म्हणटा की 63 वर्सां उपरांत जरी तेंच्या मनांतल्यो भावना हांव पळयतालो हें खूब समाधान जाता अशें म्हणपाक कांय हरकत ना. हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन परत एकदा तांचे खूप खूप अभिनंदन करता. देव बरें करूं. ह्या पिळगेक अर्थीक आदार आणि सर्टिफिकेट ऑफ ऑनर दिवन आयज हांगा भोवमानीत केल्ल्या खातीर भोवमानीस्त मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांकां खूप खूप दिनवास. तशेंच चीफ सेक्रेटरी
मनोहर लोहिया ने तभी कहा था कि गोवा को मुक्ति अभी दिला दो 1947 में ही, लेकिन तब के सरकार ने इंटरेस्ट नहीं लिया, इसलिए 14 साल में लेट गोवा को मुक्ति मिली है। और उन्हीं के कारण इस 14 साल में जो 74 हुतात्मा होना पड़ा, तब लेके उस वक्त की सरकार को विजय ऑपरेशन करना पड़ा, तब 14 years डिले टू लिबरेट द स्टेट ऑफ गोवा। Thank you.